Class 8 Math Bridge course, Unit Pythagoras Theorem, Subunit Pythagoras Theorem, Day 37. Concept corner. As shown in the adjacent picture, there is a way to school from Sarita house. आपल्याला बघा आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. ए हे सरिताचं घर आहे. इथे जे ए दाखवलं आहे, एक आहे सरिताचा हाऊस आहे. शी वॉन्ट टू रीच द स्कूल बाय शॉर्टर वे. तिला जो शॉर्टकट आहे म्हणजे लहान रस्ता आहे कमी अंतराचा, तसं तिला जायचं आहे. देन विच वे शी विल सिलेक्ट. मग तिच्यासाठी कुठला योग्य असेल किंवा ती कुठल्या रस्त्याची निवड करेल. आता इथे बघा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. जर आपण बघितलं ए टू सी स्ट्रेट वे, एकडनं सी हा स्ट्रेट वे आहे. और ए टू बी, बी टू सी द वे अलॉंग राईट अँगल. थिंक ओव्हर इट. म्हणजे दोन रस्ता, ए पासून डायरेक्टली सी जाऊ शकतो किंवा एकडनं बीकडे, बीकडनं सीकडे. शुअरली युअर आन्सर विल बी स्ट्रेट वे. तर जो शॉर्टर रस्ता आहे तो काय आहे, ए टू सी आहे. ए टू सी आहे. ॲज दिस स्ट्रेट वे ए टू सी इज अलॉंग द हायपोटेनस, मीन्स द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज लेस दॅन सम ऑफ द लेंथ ऑफ द अदर टू साइड्स. जर आपण बघितलं तर इथं जो स्ट्रेट वे आहे ए टू सी हा त्या हायपोटेनिस आहे. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगलची ती हायपोटेनिस आहे. जी राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेनिस असेल तिचं जे अंतर आहे ते उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत, दोन साईड आहेत, त्याच्या समपेक्षा ते कमी असेल. पायथागोरस थेरम. पायथागोरस वॉज अ ग्रेट ग्रीक मॅथमॅटिशियन हू वॉज द फर्स्ट टू प्रूव्ह द थेरम. इट इज नेम आफ्टर हिम. तर पायथागोरस हे एक ग्रीक मॅथमॅटिशियन होते. तर त्यांनी तो थेरम प्रूव्ह केला आणि त्यानंतर त्या थेरमला त्यांचं नाव दिलं गेलं. थेरम ऑफ पायथागोरस स्टेट दॅट इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साईड. तर पायथागोरस थेरमचं जे स्टेटमेंट आहे इन राईट अँगल ट्रायंगल, हा पायथागोरस थेरम फक्त काटकोन त्रिकोणाला लागू होतं, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलला. स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजे हायपोटेनियसचा जो स्क्वेअर आहे इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साईड. तर उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या बाजूंचा वर्गाची बेरीज हे इक्वल असतं. ॲक्टिव्हिटी दिली बघा आपल्याला इथं. ॲज शोन इन फिगर. फर्स्ट, फ्रॉम कार्ड शीट कट आउट 4 आयडेंटिकल राईट अँगल ट्रायंगल. एक कार्ड शीट घ्यायचं आणि त्याचे 4 राईट अँगल ट्रायंगल कट करायचे. शो इट साईड्स बाय ए बी अँड सी युनिट्स. आणि ए बी सी युनिट्स असं साईड्स आपण शो करायच्या त्या राईट अँगल ट्रायंगलला. using this 4 triangle from a square with side b plus c as shown in figure. Second, and number the triangle properly. आता बघा जी दुसरी आकृती दिलेली आहे आपल्याला, तर त्याच्यात जर बघितलं आपण b प्लस सी ॲडिशन आपल्याला दाखवायची आहे. ठीक आहे, नंबर 2 याच्यात दाखवलेलं आपण आणि प्रॉपरली आपण ते ट्रायंगलला नंबरिंग केलेली आहे. ऑब्झर्व द फिगर. वी कॅन सी a square of side A unit in the uncovered portion of the square with side B plus C. जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल द ए जी साईड आहे तिचा जो स्क्वेअर जो अनकवर्ड पोर्शन आहे स्क्वेअर ऑफ साइड विथ B प्लस सी. तिसरं बघा ॲज शोन इन फिगर. थर्ड, चेंजेस द पोजिशन ऑफ ट्रायंगल इन प्रिव्हियस स्क्वेअर विथ साईड B प्लस सी सच दॅट 2 स्क्वेअर विल फॉर्म. आता बघा आपण काय केलेलं आहे, तर जे ट्रायंगलचे पोजिशन होते ते आपण चेंज केलेले आहेत बी प्लस सीनुसार. आणि आता बघा आपल्याला 2 स्क्वेअर तिथं फॉर्म होताना दिसत आहेत. एरिया ऑफ अनकवर्ड पोर्शन इन फिगर 2 इज इक्वल टू एरिया ऑफ अनकवर्ड पोर्शन ऑफ फिगर 3. तर जो अनकवर्ड पोर्शन आहे फिगर 2मध्ये आणि जो अनकवर्ड पोर्शन आहे फिगर 3मध्ये दोघं इक्वल आहेत. म्हणून पुढे बघा ए स्क्वेअर is equal to b square plus c square. Activity. Using square line notebook, cut 2 squares such that first has 9 square box and second has 60 square boxes. तर एक स्क्वेअर लाईन नोटबुक घ्या, तिचे 2 स्क्वेअर कट करा. ते अशा पद्धतीने करायचे. तर 9 स्क्वेअर बॉक्सेस आणि फर्स्टचे 9 स्क्वेअर बॉक्सेस आणि सेकंडचे 16 स्क्वेअर बॉक्सेस करायचे आहेत. ॲज शोन इन फिगर. बघा इथं आकृतीत दाखवले. फर्स्टचे 9, सेकंडचे 16.
As shown in figure, arrange the squares such that their side form right angle and draw the hypotenuse to complete the right angle triangle. जे सेकंड आकृती दाखवली त्याच्यात बघा, फिगर अशी अरेंज केलेली आहे आपण. जे स्क्वेअर आहेत त्या साईडचे ज्याच्याने राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होते आणि ड्रॉ द हायपोटेनस टू कंप्लीट राईट अँगल ट्रायंगल. तर आपण हायपोटेनस ड्रॉ करणार आहोत. तिसरा, युजिंग दिस टू स्क्वेअर फॉर्म न्यू स्क्वेअर विच इज फिट टू लेंथ ऑफ हायपोटेनस. व्हॉट ऑफ वन we can cut and form new square from this two square which will fit to the length of a hypotenuse. तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या जे दोन स्क्वेअर होते त्या दोन स्क्वेअरच्या मदतीने आपल्याला एक नवीन स्क्वेअर बरोबर तिथे फिट होणार आहे. ती त्याची लेंथ ऑफ हायपोटेनस आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साईड. पायथागोरस थेरम प्रमाणे हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, तर ज्या अदर टू साईड आहेत त्याची स्क्वेअरची ॲडिशन. तर इथे बघा 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर. ठीक आहे, 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9. इन राईट अँगल ट्रायंगल द साईड अपोजिट टू राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनस अँड इट इज ग्रेटेस्ट साईड ऑफ इट. तर राईट अँगलची जी अपोजिट साईड असते त्याला आपण हायपोटेनस म्हणतो आणि ती त्या राईट अँगल ट्रायंगलची ग्रेटेस्ट साईड असते. The length of hypotenuse of right angle triangle is less than sum of length of other two side. हायपोटेनसची जी लेंथ असते ती राईट अँगल ट्रायंगलमध्ये उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत, दोन साईड आहेत त्याच्या समपेक्षा ती कमी असणार आहे. स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू साईड. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरजे एवढं असतं. अरे ग्रेटेस्ट साईड ही त्याची जी असणार आहे ती असणार आहे ए बी, कारण हायपोटेनियस ही ग्रेटेस्ट साईड असते आणि अँगल सीच्या अपोजिट साईड काय आहे, ए बी आहे. तर ती काय असणार आहे, त्याची ग्रेटेस्ट साईड असणार आहे, म्हणजे ए बी त्याचा आन्सर आहे. होमवर्क्स आहे, तुम्ही स्कूलच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नोटबुकवर लिहून सेंड करायचं आहे.